शिव 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 ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील मासिक शिवरात्र 23 जुलै 2025 वार बुधवारी आलेली आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख, संकट, दारिद्र्य दूर करणारे काही भगवान शिवशंकरांचे मासिक शिवरात्रीचे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. या काळात भगवान शिव आपल्या पृथ्वी तलावावर सूक्ष्म स्वरूपात भ्रमण करत असतात. म्हणून आपल्याला भगवान शिवाची घरच्या घरी शिवलिंगाची पूजा मनोभावे करायची आहे. भगवान शिवशंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक आहेत. ज्या घरात नित्य भगवान शिवशंकरांची सेवा होते तिथे आर्थिक स्थैर्य लाभते, कर्जबाजारीपणा कमी होतो. शिवपुराणात असे म्हटले आहे की रुद्र वाचन करत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर केला गेलेला अभिषेकाचे तीर्थ म्हणजे अमृतासमान आहेत. सर्व प्रकारच्या आधी, व्याधी, रोग व दोष या तीर्थांनी नाहीसे होतात, बरे होतात. म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे. तसेच ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत, तसेच तापट, रागीट व्यक्ती, चिरखोड मुले आहेत, अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो, व्यसनाधीनता कमी होते. भगवान शिव हे या सृष्टीचे पितृदेवता असून दररोज नित्य रुद्र पठण केल्याने पितृदोष याची तीव्रता कमी होते. तुम्हाला शिवालयात जाणे जमत नसेल तर शिवभक्तांनी या दिवशी घरच्या घरी शिवलिंगावर शिवपूजा, आराधना, उपासना करावी. प्रथम शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की शिवभक्तांनी नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण उत्तर बाजूला बसून शिवपूजा करावी. म्हणजे शास्त्र असे सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करून करायला पाहिजे, कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो. याविषयी शिवमहापुराणातही लिहिले आहे. शिवभक्तांनी नेहमी शिवपूजन प्रथम करताना मस्तकावर भस्माने, लाल चंदनाने किंवा पिवळ्या चंदनाने एबिताने त्रिपुंड लावूनच शिवपूजेला सुरुवात करावी. जर तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर प्रत्येक महिन्यात 12 महिने मासिक शिवरात्र येते, तर त्या शिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी, आपली कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवमंदिरात जा. शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर निदान घरच्या शिवलिंगावरती मनोभावे आणि श्रद्धेने एक धतुरा अर्पण करा. तसेच भगवान शिवांना मनोभावे नमस्कार करा आणि नंतर त्यांच्या समोर बसा. त्यानंतर शिवमंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर माझी मासिक शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावर मधाचा मनोभावे अभिषेक करून शकता. यामुळे तुम्हाला अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून मुक्तता मिळू शकते. घरातील संकट दूर करण्यासाठी शिवरात्रीला ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. कुटुंबातील सदस्याचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकराचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची सतत मनामध्ये भावना, प्रेरणा मिळते. मासिक शिवरात्री जे काही प्रभावशाली उपाय बघूयात. 1. शिवमहापुराण कथेत असे म्हटले आहे की प्रत्येक महिन्यात मासिक शिवरात्र पडते. असा कुठलाही महिना नाही की मासिक शिवरात्र पडत नाही. प्रत्येक महिन्यात ही शिवरात्र पडत असते. प्रत्येक महिन्यातील शिवरात्रीला रात्री 9 नंतर किंवा प्रदोष काळामध्ये या दोन्हीपैकी कुठल्याही एका वेळेला शमीपत्राला हळदीमध्ये बुडवून घरच्या घरी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती हर हर महादेव, ओम नमः शिवाय स्मरण करून समर्पित करतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही संपदाची कमी पडत नाही. नंबर 2. जो शिवभक्त शिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये दिवा प्रज्वलित करेल किंवा बेलपत्राच्या वृक्षाखाली जो शिवभक्त दीप प्रज्वलित करेल त्या जातकाच्या घरामध्ये लक्ष्मी सदा सर्वदा विराजमान करेल. हे भगवान शिवशंकरांचे अनमोल शब्द आहेत. 3. एक बेलपत्र, एक धतुरा, एक शमीपत्र, एक सफेद फूल आणि एक अखंड तांदूळ हे सर्व आपल्या उजव्या हाताच्या अंजनीमध्ये घेऊन तुम्हाला असे महसूस होत आहे की माझे सर्व राहे बंद पडलेले आहेत. कुठलेही काम करायला जातो ते काम होतच नाही. त्या कामाला 2 दिवस लागतात. 12 महिन्यातील कुठल्याही शिवरात्रीला भगवान शिवशंकरांचा त्रिपुरारी स्मरण करून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती भगवान शिवाला आपल्या मनाची अभिलाषा सांगून विनंती करावी. त्रिपुरारी भगवान शिवशंकर तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात. 4. शिवपुराणात असे म्हटले आहे की शिवरात्री दिवशी संध्याकाळी प्रदोष काळानंतर
भगवान शिवशंकरासमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून शिवलिंगावरती 31 गव्हाचे दाणे मनोभावे ओम गौरी पुत्राय नमः या मंत्राचे स्मरण करून अर्पण केल्याने ज्या व्यक्तीच्या घरामध्ये 30-30 वर्ष झाले संतान सुख नसेल तर भगवान शिवशंकर 11 शिवरात्रीला हा उपाय केल्याने त्या व्यक्तीची झोळी नक्की भरते. 5. आषाढ महिन्यातील शिवरात्रीला जर आपण भगवान शिवशंकरांना बेलपत्राच्या मधल्या पानाला कच्चे दूध लावून घरच्या घरी किंवा शक्य असेल तर शिवमंदिरात जाऊन ते बेलपत्र भगवान शिवशंकरांना ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचे स्मरण करून अर्पण केल्याने येणारी आनंदी त्रयोदशी येते त्याच्या पहिल्या त्या व्यक्तीचा विवाह होतो, जमतो असे शिवपुराणात विशेष म्हटले आहे. कुठलाही उपाय करताना श्रद्धा आणि विश्वासाने करावा एवढे महत्त्व आहे आनंद त्रयोदशीचे. 6. आषाढ महिन्यातील शिवरात्रीला भगवान शिवशंकरांना समर्पित केलेले कण्हेरीच्या फुलाचे एवढे महत्त्व आहे की भावाभावात वादविवाद होत आहेत, जमिनीसाठी विवाद होत असतील, कुठल्याही प्रॉपर्टीसाठी विवाद होत असतील, कुठल्याही अन्य विवादात पडलेला आहात किंवा तुमचे दुश्मन वाढलेले आहेत, शत्रू वाढलेले आहेत, तर फक्त शिवलिंगावरती एक शुद्ध पाणी तांब्याचा कलश अर्पण करून पिवळे कण्हेरीचे फूल ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करावे आणि तुमच्या मनाची अभिलाषा भगवान शिवासमोर मांडावी. भगवान शिव तुमची ती इच्छा नक्की पूर्ण करतील. 7. आषाढ महिन्यातील मासिक शिवरात्रीला एक बेलपत्र घेऊन त्या बेलपत्राच्या वरच्या पानाला पिवळे चंदन लावून जिथे पानाचे मध्यस्थ असते तिथे मध लावून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती आपण जिथे त्रिपुंड लावतो तिथे हे बेलपान चिटकवल्याने आपल्या जीवनामध्ये कितीही विपरीत चाललेले असेल, त्या व्यक्तीची किस्मत कितीही विपरीत चाललेली असेल, ते एक बेलपान भगवान शिवाला आपल्या हृदयापासून अभिलाषा केल्याने ते आपले आप सुधारते. 8. घरामध्ये कोणत्याही प्रकाराचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारण्यासाठी घरच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि रोज लाल चंदन टाकून पाणी द्यावे किंवा लाल चंदन शक्य नसेल तर फक्त शुद्ध एक लोटा जल अर्पण करावे. प्रदोष काळामध्ये तिन्ही सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुसत्या लावलेल्या रोपाचे व तुपाचा दिवा लावला असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 9. घरामध्ये सतत कलह किंवा इतर समस्या असतील, त्या समस्यातून बाहेर निघण्याचा मार्गच मिळत नसेल तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनांची दिशा मानली जाते, त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते. 10. घरामध्ये उत्तर पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे. या दिशेला चंदन, सुवासिक चंदनासंदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते. शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. 11. प्रखर पितृदोष असेल तर मासिक शिवरात्रीला पारद शिवलिंग स्थापित करून शिवरात्रीपासून सलग 11 शिवरात्री त्या पारद शिवलिंगाचे मनोभावे पूजन करावे असे शिवपुराणात तसेच आध्यात्मिक पुराणात सल्ला दिला जातो. यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात असे सुद्धा सांगितले जाते. 13. जर तुमचे एखादे काम पूर्ण होत असताना मध्येच बिघडत असेल किंवा तुमच्या कामात अचानक अडथळे येत असतील तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात दिवा लावावा आणि शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाने ओम लिहा. तसेच शिवलिंगाला 1 रुपया अर्पण करा. पूजेनंतर तो रुपया घ्या आणि आपल्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमचे काम पूर्ण होऊ शकतं. 14. शिवरात्रीच्या दिवशी तुमची इच्छा कागदावर लिहा, ती लाल कपड्यात बांधा आणि नंतर वाहत्या पाण्यात सोडा. असे केल्याने आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते असा विश्वास आहे. मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वती देवीची पूजा करून उपवास केला जातो. या दिवशी उपवास केल्याने मनाला शांती मिळते, सर्व ताणतणाव दूर होतो अशी मान्यता आहे. याशिवाय या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. त्यानंतर संध्याकाळी भगवान शंकराला प्रसाद अर्पण करावा. असे केले आहे तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तर मैत्रिणींनो, मला या आधीच्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट्स आले आहेत की ताई तुम्ही खूप मोठा व्हिडिओ बनवून माहिती देता, तुम्ही थोडक्यात माहिती देत जावा. पण बघा, आपण जर सविस्तर आणि व्यवस्थित सेवा पाहिली आणि त्यानुसार आपण उपाय सेवा केली तरच आपल्याला त्याचे फळही मिळेल. कुठलीही गोष्ट झटपट आणि थोडक्यात केली तर त्याचं फळ आपल्याला कधीच मिळत नाही. आणखीन एक प्लीज ताईनो, जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत नसेल तर बघू नका. पण ज्यांना खरंच देवावर विश्वास आहे, माझ्या भोलेनाथावर विश्वास आहे, त्यांनीच व्हिडिओ पहा. उगीच काही कमेंट करून जे खरंच
शिवभक्त आहेत त्या शिवभक्तांना सेवा उपाय करू द्या, त्यांच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त करू द्या. आपण कुठलीही व्हिडिओच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत नसून हे जे उपाय माहिती आहे ती संपूर्ण शिवपुराण, लिंगपुराण, पद्मपुराण, भगवद्गीता यातूनच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे. मी माझ्या आयुष्यात देवावर श्रद्धा, विश्वास मनापासून ठेवलेला आहे आणि माझी प्रत्येक कार्य सफलसुद्धा झालेले आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्याकडून कोणाला चुकीचे शब्द गेलेले असतील तर वाईट वाटून घेऊ नका. भगवान शिव आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा, मनोकामना नक्की पूर्ण करतील. माझ्या देवावर आणि माझ्या भगवान भोलेनाथावर पूर्ण विश्वास आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम गौरी शंकराय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.